कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, काय ग, काय झालं? काय नाही देवी, इथे सकाळपासून डावाडोळालाही फडफडायला लागलाय। अरे वा, म्हणजे आज तुझ्या घरात काहीतरी चांगली बातमी येणार। अगं, डावाडोळा फडफडणं शुभ असतं। बघ, मारुतीला एखादी लॉटरी वगैरे लागते की काय? देवी आई, लॉटरी लागायला माझ्या बानं लॉटरी काढायला तर पाहिजे ना। मॅडम, हो ना। हॅलो, बोला। काय? खरंच? ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच, थँक्यू। पारू, डावाडोळा तुझा फडफडतोय, पण आमच्या घरात चांगली बातमी आली आहे। कधी एकदा हे सगळ्यांना जाऊन सांगते असं झालंय। खरंच माझ्या घरची लक्ष्मी आली आणि चांगली बातमी घेऊन आली। पारू, जा सगळ्यांना हॉलमध्ये बोलव, मला त्यांना काहीतरी सांगायचं एकत्र। ये, देवीचं दर्शन घे। कधी थांबायचं डोळा? बरोबर। मला सांग, इतके दिवस कुठे होती ही घरची लक्ष्मी? तू होतीस। तुझा डोळा फडफडला, त्याचा शुभ शकुन आहे हा। हिचा काय संबंध आहे? सावित्री आत्या, जाऊ द्या ना। हे बघा, कुठून का होईना बातमी चांगली आली आहे, हे महत्वाचं नाही का आपल्यासाठी? तर जाऊ द्या, देवी आईंनी समद्यांना बोलवून आणायला सांगितलंय। मी जर का समद्यांना बोलवलं नाही तर आपल्याला सुद्धा कळणार नाही चांगली बातमी नेमकी काय आहे। मी आलेच। अहिल्या मॅडमना कधी कळणार आहे की त्यांच्या घरची खरी लक्ष्मी कोण आहे ते? काय रे, एवढा का अस्वस्थ आहेस? नाही, आजच लग्न नाही लावणार तुझं, बस। शट अप। आई आले। अहिल्या मॅडम, आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत। काय गुड न्यूज आहे, सांगा ना लवकर। हा, सांगते। बरं, त्याआधी मला सांगा की तुम्हाला आदित्य कसा वाटतो? म्हणजे हा काय प्रश्न आहे? दादा कसा वाटतो म्हणजे? बरं, कसा वाटतो पेक्षा आदित्य तुमच्यासाठी काय? अच्छा, तसं। तसं तर मग तो माझ्यासाठी या जगातला सर्वात बेस्ट भाऊ आहे। माझ्यासाठी तो एक आदर्श मुलगा आहे आणि मी त्याचा बाप आहे, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। मला कोणी विचारलंच नाही, पण मी सांगते, आदित्य माझ्यासाठी काय झालं असे का बघताय सगळे? तो माझ्यासाठी चांगला पुतणी आहे। वा दामिनी, पहिल्यांदा तू कोणाबद्दल चांगलं बोललीस का? नाही दादासाहेब, माझ्या भावना प्रत्येकाबद्दल चांगल्याच असतात नेहमी, फक्त तुम्हाला ते दिसत नाहीत कधी कधी। माझ्यासाठी तर माझे धनी आहेत। माझ्यासाठी आदित्य सर माझ्या मोठ्या भावासारखे। मोठ्या भावासारखा आहे ना? नक्की? हो। मग तू त्याला सर, मला मॅडम, ह्याला प्रीतम सर, हे काय चाललंय? एक्झॅक्टली।
आजपासनं आत्तापासनं तू आदित्यला दादा म्हणायचं, मला आई म्हणायचं आणि प्रीतम आणि तू बघून घ्या एकमेकांना काय म्हणायचं. त्याच्यात आम्ही पडत नाही, कळलं? अनुष्का, तुझं उत्तर? आदित्य माझ्यासाठी बेस्ट बिझनेसमॅन आहे. आई आई काय काय झालं? सांगते, आजपासून आपल्या आदित्यची जगासमोर एक वेगळी ओळख सुद्धा होणार आहे. म्हणजे कारण आदित्यला भारतातून बेस्ट बिझनेसमॅन म्हणून फोर्ब्स लिस्ट मध्ये निवडण्यात आलेला आहे. आणि आपले ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स हे जगातल्या पहिल्या 5 आलेले आहेत. आणि त्याला बेस्ट बिझनेस टायकूनचं अवॉर्ड सुद्धा देणार आहेत. ओके सावित्री आत्या आधी मला सांगा, आपल्याकडे काही गोडाधोडाचं आहे का? फ्रीज मध्ये आहे की मिठाई? बर अगं पारू, काय झालं काय ते तरी सांग. सावित्री आत्या हो, लई मोठा पुरस्कार मिळालाय. अगं कुणाला? सांगते तुमचे पारू. अगं काय झालं नीट सांग तरी मला. सावित्री आत्या मला बी लई आनंद झालाय. कधी जाऊन एकदा समजायची तोंड गोड करते ना, असं झालंय बघा मला. अगं काय झालं ते नीट सांग तरी मला. आणि काय सांगत होतीस? सांगते सावित्री आत्या. हे बर आधी तोंड गोड कर. सावित्री आत्या, आपल्या आदित्य सरांना ना लई मोठा पुरस्कार मिळालाय. हो का? वा वा वा, गोड बातमी दिलीस. बाय आता जाते आणि समजांना मिठाई देते. हो आलेच. पारू, आणलंस गोड? अनुष्काला दे. अनुष्का, तू तुझ्या हाताने आदित्यचं तोंड गोड कर. पारू, तू सुद्धा इथेच. कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आदित्य. सो मच. सॉरी पण आदित्य एक ऑब्झर्व केलंस का काय? हे तुझ्या लाईफ मध्ये आले आणि तुला केवढा मोठा अवॉर्ड मिळालाय. मी लकी आहे तुझ्यासाठी. ओके हे ऍक्च्युली खरं बोलली अनुष्का. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.